इलेक्शन ड्युटी अवघड प्रश्नांची सोपी उत्तरे भाग 2 मध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. सुरुवात करूया. व्हीव्हीपॅट नीट काम करत नसेल तर ते बदलल्यानंतर पुन्हा अभिरूप मतदान घेण्याची आवश्यकता आहे काय? नाही, होय, लागू नाही, वरीलपैकी एकही नाही. अचूक उत्तर आहे नाही. मतदान केंद्राकडे रवाना होताना मतदान पथकाने करावयाची कार्यवाही बाबत कोणते विधान योग्य आहे? अ. ईव्हीएम व्हीव्हीपॅट ज्या विशिष्ट मतदान केंद्रासाठी वाटण्यात आलेली आहे तीच आहे त्याची खात्री करावी. ब. रवाना होतेवेळी व्हीव्हीपॅट चालू करू नये. क. वाहतूक करताना व्हीव्हीपॅट चालू स्थितीत ठेवू नका. ड. मतदानाच्या दिवशी बॅटरी तसेच कागदाची गुंडाळी पेपर रोल कमी होऊन अडचण येऊ नये म्हणून व्हीव्हीपॅट वारंवार चालू व बंद करू नये. विधान अ व ड योग्य. विधान ब व क योग्य. सर्व विधाने योग्य. सर्व विधाने अयोग्य. बरोबर आणि अचूक उत्तर आहे सर्व विधाने योग्य. तयारी ते अभिरूप मतदानापर्यंत नियंत्रण युनिट सीयू व्यवस्थित काम करत नसल्यास बदलण्याची वेळ आली तर काय बदलतात? पूर्ण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, मतदान युनिट, मतदार पडताळणी योग्य कागदी परिनिरीक्षण निशाणी व्हीव्हीपॅट, नियंत्रण युनिट. अचूक उत्तर आहे नियंत्रण युनिट. मॉकपॉल नंतर ईव्हीएम वरील रिझल्ट बटन कार्यरत होत नसल्यास मतदान केंद्राध्यक्षाने काय करावे? आधी क्लोज बटन दाबा. ईव्हीएम बंद करा आणि पुन्हा सुरू करा. ईव्हीएम ताबडतोब बदलून घ्या. तांत्रिक मदतीची प्रतीक्षा करा. अचूक उत्तर आहे आधी क्लोज बटन दाबा. मतदान सुरू असताना काही अडचण आल्यास उमेदवार प्रतिनिधी समवेत मतदान कक्षात प्रवेश करण्याचा विशेषाधिकार कोणाला प्राप्त आहे? तहसीलदार, तलाठी, मतदान अधिकारी क्रमांक 3, मतदान केंद्राध्यक्ष. बरोबर उत्तर आहे मतदान केंद्राध्यक्ष. मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसल्यास पक्की शाई लावण्याची पद्धत कोणती? उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावावी. डाव्या हाताच्या इतर कोणत्याही बोटावर शाई लावावी. डाव्या हाताचे जे टोक असेल त्यावर शाई लावावी. मतदाराला शाई लावण्याची आवश्यकता नाही. अचूक उत्तर आहे डाव्या हाताच्या इतर कोणत्याही बोटावर शाई लावावी. मतदान प्रारंभ करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या किती मिनिटे आधी अभिरूप मतदान सुरू करावे? 30 मिनिटे, 60 मिनिटे, 90 मिनिटे, 120 मिनिटे. बरोबर उत्तर आहे 90 मिनिटे. नियंत्रण युनिट मध्ये एकूण किती पार्ट कप्पे असतात? 3, 4, 1, 3. अचूक उत्तर आहे 4. नियंत्रण युनिटचा सीयू निकाल विभाग मोहर बंद करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या मोहरचा उपयोग होतो? गुलाबी कागदी मोहर, ABCD पट्टी सील,
हिरवी कागदी मोहर? पर्याय 1 व 2. अचूक उत्तर आहे हिरवी कागदी मोहर. मॉकपोल अभिरूप मतदानाबाबत पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. अ. अभिरूप मतदानानंतर नियंत्रण युनिटचे क्लोज बटन दाबावे. नोंदवलेल्या मतांचा ताळमेळ घ्यावा. नियंत्रण युनिट मधून अभिरूप मतदानाची आकडेवारी निरंक करावी. व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्या काढून त्या काळ्या पाकिटात सीलबंद कराव्यात. अ, ब आणि क. अ आणि ब वरीलपैकी सर्व. क आणि ड. अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. चिन्हांकित मतदार यादीमध्ये पुढीलपैकी कोणत्या अभिप्रायांची नोंद असते? टपाली मतपत्रिका पीबी, निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र ईडीसी, अनुपस्थित मतदार प्रवर्ग, वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. मतदानादरम्यान वापरल्या जाणाऱ्या पक्क्या शाईचा प्रभारी असलेला अधिकारी कोण? मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1, मतदान अधिकारी क्रमांक 2, मतदान अधिकारी क्रमांक 3. अचूक उत्तर आहे मतदान अधिकारी क्रमांक 2. मतदान केंद्रावर मतदारांच्या प्रवेशाकरिता पुढीलपैकी कोणती रांग असते? दिव्यांग, वरिष्ठ नागरिक, पुरुष मतदार, महिला मतदार, वरीलपैकी सर्वांच्या स्वतंत्र रांगा. बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्वांच्या स्वतंत्र रांगा. वाहतुकीच्या स्थितीमध्ये व्हीव्हीपॅट मधील नॉब हा कोणत्या स्थितीमध्ये हवा? उभी स्थिती, आडवी स्थिती, तिरकी स्थिती, वरीलपैकी एकही नाही. बरोबर उत्तर आहे आडवी स्थिती. मतदार चिठ्ठीवर कोणता मतदान अधिकारी स्वाक्षरी करेल? मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1, मतदान अधिकारी क्रमांक 2, मतदान अधिकारी क्रमांक 3. अचूक उत्तर आहे मतदान अधिकारी क्रमांक 2. काळ्या जाड कागदाने बनवलेल्या लिफाफ्यात पुढीलपैकी कोणती बाब ठेवली जाते? अभिरूप मतदान प्रमाणपत्र, अभिरूप मतदान चिठ्ठ्या, अभिरूप मतदान प्रमाणपत्र व अभिरूप मतदान चिठ्ठ्या, वरीलपैकी एकही नाही. अचूक उत्तर आहे अभिरूप मतदान चिठ्ठ्या. एका मतदान युनिट बीयू वरील किती बटणे असतात? 14, 15, 16, 17. अचूक उत्तर आहे 16. दुसरा मतदान अधिकारी मतदाराची ओळख पटल्यानंतर त्याच्या कोणत्या बोटावर शाईची खूण करेल? उजव्या हाताची तर्जनी, डाव्या हाताची तर्जनी, उजव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताचा अंगठा. अचूक उत्तर आहे डाव्या हाताची तर्जनी. किमान किती उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी उपस्थित नसतील तर मतदान केंद्राध्यक्ष अभिरूप मतदान सुरू करण्यापूर्वी आणखी किती मिनिटे वाट पाहिल? 2 उमेदवार प्रतिनिधी व 20 मिनिटे, 1 उमेदवार प्रतिनिधी व 15 मिनिटे,
2 उमेदवार प्रतिनिधी व 15 मिनिटे, 1 उमेदवार प्रतिनिधी व 20 मिनिटे. बरोबर उत्तर आहे 1 उमेदवार प्रतिनिधी व 15 मिनिटे. अनुपस्थित मतदारांच्या यादीतील मतदाराच्या ओळखपत्रांची तपासणी कोण करेल? मतदान अधिकारी क्रमांक 1, मतदान अधिकारी क्रमांक 2, मतदान अधिकारी क्रमांक 3, मतदान केंद्राध्यक्ष. अचूक उत्तर आहे मतदान अधिकारी क्रमांक 1. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या समुद्रपार मतदारांची ओळख पुढीलपैकी कशाच्या आधारे करणे अनिवार्य आहे? मतदान ओळखपत्र, इपिक कार्ड, आधार कार्ड, मूळ पासपोर्ट, पॅन कार्ड. बरोबर उत्तर आहे मूळ पासपोर्ट. मतदान युनिटवर नोटासह वरीलपैकी कोणीही नाही अधिकतम किती उमेदवारांसाठी वापर करता येऊ शकतो? 384, 348, 364, 346. अचूक उत्तर आहे 384. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 128 मध्ये काय तरतूद नमूद आहे? मतदान केंद्रात हत्यारे घेऊन जाण्याचा प्रतिबंध, मतदानांची गुप्तता राखण्याबाबत, मतदान केंद्रातून मतदान साहित्य बाहेर नेणे, सेलफोनच्या वापरण्यास प्रतिबंध. अचूक उत्तर आहे मतदानाची गुप्तता राखण्याबाबत. आक्षेपित मतासाठी आक्षेप शुल्क किती रुपये आहे? ₹100, ₹10, ₹2, कोणतेही शुल्क नाही. अचूक उत्तर आहे ₹2. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत त्याचे वय अहर्कारी वयापेक्षा कमी असल्याचे मतदान केंद्राध्यक्षास वाटल्यास जोडपत्र 15 प्रमाणे त्याचे तिचे वय किती होते याचे प्रतिज्ञापत्र घेतले पाहिजे. ज्यांच्याकडून अशी प्रतिज्ञापत्रे घेतली त्यांची यादी जोडपत्र 16 भाग 1 अनुसार तयार केली पाहिजे. ज्या मतदारांनी उपरोक्त प्रतिज्ञापत्र देण्याचे नाकारले त्यामुळे मतदान न करता जे परत गेले असतील त्यांची यादी जोडपत्र 16 भाग 2 अनुसार केली पाहिजे. वरीलपैकी सर्व. अचूक आणि बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. जेव्हा एखाद्या मतदान केंद्राध्यक्षाचे असे मत होईल की मतदान केंद्र ताब्यात घेतले जात आहे त्यावेळी तो कुठली कार्यवाही करेन? तात्काळ मतदान यंत्राचे नियंत्रण युनिट क्लोज बटन दाबून बंद करेल, मतदान युनिट नियंत्रण युनिट पासून वेगळे करेल, संपूर्ण वस्तुस्थिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास कळवेल, वरीलपैकी एकही नाही, वरीलपैकी फक्त अ व ब. बरोबर उत्तर आहे वरीलपैकी फक्त अ व ब. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 57(1) नुसार मतदान केंद्राध्यक्षाला पुढील कुठल्या नैसर्गिक आपत्तीच्या कारणास्तव मतदान तहकूब करण्याचा अधिकार आहे? पूर, प्रचंड हिमवर्षाव, प्रचंड वादळ आणि तत्सम नैसर्गिक आपत्ती, वरीलपैकी सर्व. अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. जर एखाद्या मतदाराने मतदान नोंदवही नमुना 17A मध्ये रीतसर नोंदणी करण्यात आल्यानंतर व त्याचे स्वाक्षरी किंवा अंगठा घेतल्यानंतर त्याचे मतदान न करण्याचे ठरविले तर
त्याला मतदान करण्यास भाग पाडा व मतदार नोंदवहीत त्यास मतदान करण्यास भाग पाडले अशी नोंद घ्यावी. त्याला मतदान करण्यासाठी बळजबरी करू नका. मतदार नोंदवहीत मतदान करण्यास नकार दिला अशी नोंद घ्या. अशा शेऱ्यासमोर त्याची स्वाक्षरी किंवा अंगठा देखील घेतला पाहिजे. त्याला मतदान करण्यासाठी त्याची समुपदेशन करावे व तशी नोंद मतदार नोंदवहीत घ्यावी. वरील पैकी सर्व अचूक उत्तर आहे. त्याला मतदान करण्यासाठी बळजबरी करू नका. मतदार नोंदवहीत मतदान करण्यास नकार दिला अशी नोंद घ्या. अशा शेऱ्यासमोर त्याची स्वाक्षरी किंवा अंगठा देखील घेतला पाहिजे. व्हीव्हीपॅट मधून बाहेर पडणाऱ्या विशिष्ट कागदी पावतीमधून ज्या उमेदवारास त्याचे मत दिले त्यापेक्षा वेगळ्या उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह दर्शवले असल्याचे मतदाराचे अभिकथन केंद्राध्यक्षास खोटे असल्याचे आढळल्यास मतदान केंद्राध्यक्ष त्या मतदारासंदर्भात दुसऱ्यांदा नमुना 17C मध्ये केलेल्या नोंदीसमोर ज्या उमेदवारासाठी चाचणी मतदान घेण्यात आले असेल त्याचे नाव व अनुक्रमांक नमूद करून तशा आशयाचा शेरा लिहील व त्यासमोर मतदाराची सही किंवा अंगठा घेईल. संबंधित मतदाराला खोटे कथन केल्यासाठी पोलिसांच्या ताब्यात देऊन कार्यवाही करेल. खोटे आढळले असे उपलब्ध मतदान प्रतिनिधींना माहिती देईल. वरील पैकी सर्व अचूक उत्तर आहे. मतदान केंद्राध्यक्ष त्या मतदारासंबंधात दुसऱ्यांदा नमुना 17C मध्ये केलेल्या नोंदीसमोर ज्या उमेदवारासाठी चाचणी मतदान घेण्यात आले असेल त्याचे नाव व अनुक्रमांक नमूद करून तशा आशयाचा शेरा लिहील व त्यासमोर मतदाराची सही किंवा अंगठा घेईल. आक्षेपित मतासाठीच्या आक्षेपकर्त्यांचा आक्षेप साबित न झाल्यास मतदारास मतदान करू द्यावे. आक्षेपकर्त्याचे ₹2 चे आक्षेप शुल्क जमा करावे. आक्षेप शुल्क जमा केल्याची नोंद नमुना 17च्या स्तंभ 10 मध्ये घ्यावी. वरील पैकी सर्व बरोबर पर्याय आहे. वरील पैकी सर्व व्हीव्हीपॅट मधून बाहेर पडणाऱ्या विशिष्ट कागदी पावतीमधून ज्या उमेदवारास त्याचे मत दिले त्यापेक्षा वेगळ्या उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह दर्शवले असल्याचे मतदाराचे अभिकथन केंद्राध्यक्षास खरे असल्याचे आढळल्यास केंद्राध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास वस्तुस्थितीची माहिती देईल आणि मतदान पुढे तसेच चालू ठेवेल. केंद्राध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास वस्तुस्थितीची माहिती देईल आणि मतदान यंत्रात मत नोंदविणे थांबवेल. दोन्हीपैकी काहीही करणार नाही. तात्काळ प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती पुरवेल व पुढे काहीही करणार नाही. अचूक पर्याय आहे. केंद्राध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास वस्तुस्थितीची माहिती देईल आणि मतदान यंत्रात मत नोंदवणे थांबवतील. अंध अपंग मतदार मतदान युनिटवरील मतपत्रिकेवरील चिन्हे ओळखू शकत नाही किंवा योग्य बटन दाबून मत नोंदवू शकत नसल्यास मतदाराला त्याच्या पसंतीनुसार त्यांच्या वतीने मतदान करण्यासाठी 18 वर्षापेक्षा वयाने कमी नसेल अशा सोबत्यास मतदान कक्षात नेण्याची परवानगी देता येईल. मतदान केंद्राध्यक्ष स्वतः मतदान कक्षात जाऊन त्याच्या वतीने मतदान करेल. जे शारीरिक दृष्ट्या अक्षम मतदार मतदान युनिटवर बटन दाबू शकतात त्यांना प्रतिकृत सोबत्यास फक्त मतदान कक्षापर्यंत परंतु मतदान कक्षाच्या आत नाही अशा प्रकारे सोबत नेण्याची परवानगी देता येईल. कोणत्याही व्यक्तीला त्याच दिवशी एका मतदारापेक्षा अधिक मतदारांच्या सोबती म्हणून काम करण्याची परवानगी देता येणार नाही. उपरोक्त पैकी बरोबर काय? 1 व 2, 2, 3, 4, 1, 3, 4. वरील पैकी सर्व अचूक पर्याय आहे 1, 3, 4. बदली व्यक्तीद्वारे प्रॉक्सी मतदान करण्याची मुभा खालीलपैकी कोणास आहे? सामान्य मतदार, 85+ वय असलेले मतदार, दिव्यांग व गरोदर स्त्री, वर्गीकृत सेनादल मतदार.
अचूक उत्तर आहे वर्गीकृत सेनादल मतदार। लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 57(1) नुसार मतदान केंद्राध्यक्षाचे मतदान तहकूब केल्यावर खालीलपैकी कुठली कार्यवाही अपेक्षित आहे? तहकुबीची कार्यवाही केल्यानंतर त्याबद्दलची संपूर्ण वस्तुस्थिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविणे, तहकुबीच्या वेळी जे मतदान केंद्रावर हजर असतील त्या सर्वांना मागावून अधिसूचित केले जाईल, अशा दिवशी मतदान घेण्यात येईल असे कळवावे, नेहमीप्रमाणे मतदान संपले असे समजून मतदान प्रतिनिधींच्या समक्ष मतदान यंत्रे व सर्व निवडणूक विषयक कागदपत्रे मोहरबंद करावी। वरील पैकी सर्व। अचूक पर्याय आहे वरील पैकी सर्व। एका विशिष्ट मतदाराच्या नावे एखादी व्यक्ती अगोदरच मतदान करून गेली असेल, त्यानंतर आणखी एखादी व्यक्ती आपणच विशिष्ट मतदार आहोत असे सांगू लागल्यास व पडताळणी अंती त्याचे म्हणणे खरे आहे अशी मतदान केंद्राध्यक्षाची खात्री झाल्यास त्यास तात्काळ मतदान यंत्राद्वारे मतदान करू द्यावे, त्यास प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करू द्यावे, त्याच्या नावाने या अगोदर मतदान झाले असल्याचे त्यास मतदान नाकारावे, वरील पैकी एकही नाही। अचूक पर्याय आहे त्यास प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करू द्यावे। लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 57(1) नुसार मतदान केंद्राध्यक्षाला पुढील कुठल्या कारणास्तव मतदान तहकूब करण्याचा अधिकार आहे? मतदान यंत्र, मतदार यादीची अधिकृत प्रत आणि तत्सम आवश्यक मतदान सामग्री न मिळणे अथवा ती गहाळ होणे वा त्यांना नुकसान पोहोचणे, मतदान केंद्रावर मतदान घेणे अशक्य होईल अशा प्रकारे शांतता भंग होणे, मतदान केंद्राकडे यावयाच्या मार्गावर अडथळा निर्माण झाल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे मतदान पथक केंद्रावर पोहोचू न शकणे किंवा अन्य कोणतेही वाजवी कारण। वरील पैकी सर्व। अचूक पर्याय आहे वरील पैकी सर्व। एखाद्या मतदाराने मतदान प्रक्रियेचे पालन करण्याची ताकीद मतदान केंद्राध्यक्ष यांनी देऊन देखील त्याचे पालन करण्यास नकार दिल्यास त्यास मतदान करू देऊ नये। मतदार चिठ्ठी दिली असेल तर ती त्याच्याकडून परत घ्यावी, परत घेतलेली मतदान चिठ्ठी रद्द करावी, वरील पैकी सर्व। अचूक पर्याय आहे वरील पैकी सर्व। ज्या मतदान कर्मचाऱ्यांना त्याच्या स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्यासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्र EDC द्वारे ज्या मतदान केंद्रावर नेमण्यात आले आहे तेथे मतदान करण्याची मुभा देण्यात येते। यासाठी खालीलपैकी कुठला पर्याय चूक आहे? अशा मतदाराचे नाव चिन्हांकित मतदार यादीतील नोंदविलेल्या शेवटच्या नियमित मतदाराच्या नावानंतर दाखल करण्यात येईल। या नोंदीनंतर संबंधित अधिकारी या मतदार यादीतील मतदार होईल। आता तो इतर मतदाराप्रमाणे मतदान करेल। मतदार पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल। पहिला मतदान अधिकारी मतदान प्रतिनिधीला त्या मतदानाबाबत समजावून सांगेल। दुसरा मतदान अधिकारी मतदार नोंदवहीत त्याच्या मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक याची नोंद घेईल। मतदान प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यास त्याला प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करण्याची मुभा आहे। अचूक पर्याय आहे मतदान प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यास त्याला प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करण्याची मुभा आहे। प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करतेवेळी कुठल्या पद्धतीचा वापर करतात? स्केच पेनने बरोबरची खूण करतात, स्केच पेनने गुणाकाराची चिन्ह असलेली खूण करतात, बाणाकृती क्रॉस असलेला शिक्का मारतात, उमेदवाराच्या नावासमोर सही करतात। बरोबर पर्याय आहे बाणाकृती क्रॉस असलेला शिक्का मारतात। खालीलपैकी बरोबर काय? अंध व अपंगाच्या प्राधिकृत सोबत्याच्या उजव्या तर्जनीवर शाई लावण्यात येईल। प्राधिकृत सोबत्याच्या उजव्या तर्जनीवर आधीपासून शाई लावलेली असल्यास अशा व्यक्तीस पुन्हा प्राधिकृत सोबती म्हणून काम करता येईल। अंध अपंगाच्या प्राधिकृत सोबत्याने मतदाराने कोणत्या बाजूने मत दिले आहे हे तो जाहीर करणार नाही
असे लिखित स्वरूपात जोडपत्र 18 मध्ये प्रतिज्ञापत्र करणे आवश्यक आहे. प्रतिकृत सोबत्याच्या मदतीने मतदान केलेले मतदारांची नोंद नमुना 14A मध्ये केंद्राध्यक्ष यांनी घेतली पाहिजे. 1 2 3 2 3 4 2 3 4 वरील पैकी सर्व. अचूक पर्याय आहे 2 3 4. निवडणूक आयोगाला लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 58 क नुसार खालीलपैकी कुठल्या परिस्थितीत मतदान केंद्रावरील मतदान रद्दबाबत घोषित करण्याचा व नवीन निवडणूक घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने कोणतेही मतदान यंत्र बेकायदेशीरपणे पळवून नेले असेल तर, कोणतेही मतदान यंत्र आकस्मिकरित्या किंवा उद्देशपूर्वक नष्ट करण्यात आले किंवा त्याला नुकसान फेरफार करण्यात आले असेल तर, मतदान केंद्र ताब्यात घेण्यात आले असेल तर, वरील पैकी सर्व. बरोबर पर्याय आहे वरील पैकी सर्व. फॉर्म नंबर 17C मध्ये प्रदत्त मतांचा हिशोब कसा लिहितात नमूद करतात. प्रदत्त मतपत्रिका म्हणून वापरण्यासाठी मिळालेल्या त्या मतदारांना देण्यात आलेल्या प्रदत्त मतपत्रिका, न वापरता परत केलेल्या प्रदत्त मतपत्रिका, न वापरता परत केलेल्या प्रदत्त मतपत्रिका, वरील पैकी सर्व. अचूक पर्याय आहे वरील पैकी सर्व. मित्रांनो, आपल्याला सदरील माहिती ही महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या प्रश्नावली घेऊन भाग 3 मध्ये. धन्यवाद.